मस्त अशी कुरकुरीत ओले बोंबील बनवूया. जर तुमचे पण ओले बोंबील तळताना तुटत असतील तर या पद्धतीने एकदा ओले बोंबील नक्कीच बनवा. खूप टेस्टी लागतात, खूप क्रिस्पी होतात. हॅलो गाईज, मी आहे शिवानी आणि शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. ओले बोंबील घेतलेत मी आणि एका बोंबल्याचे 2 तुकडे केलेत, म्हणजेच ते खूप मोठे नाही ठेवत. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ, धने पावडर, मिरची पावडर टाकली आहे आणि फिश फ्राय मसाला टाकला आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचा फिश फ्राय मसाला वापरू शकता. आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट मी वापरली. आता हे सगळं आहे ना व्यवस्थित आहे ना या बोंबलांना ना मॅरिनेट करायचं, म्हणजे हे सगळं व्यवस्थित त्या बोंबीलला मसाला लागला पाहिजे. मॅरिनेट केलेले ओले बोंबील ना 10 ते 15 मिनटं साईडला ठेवा. तोपर्यंत आपण वरचं कवर तयार करूया. एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि पाऊण वाटी रवा घेतले. बारीक रव्याचा वापर केला आहे. त्यामध्ये थोडंसं अगदी चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याला मिक्स करायचं. 15 मिनटासाठी जे बोंबील आपण मॅरिनेट केले होते ना, ते मस्त असे मॅरिनेट झालेत. मस्त असं सगळीकडनं मसाला लागला आहे बोंबीलला. आता आपण जे रवा, बेसन आणि तांदळाचं पीठ मिक्स केलं होतं त्यामध्ये मस्त बोंबील टाका. सगळीकडनं व्यवस्थित बोंबीलला कोट करून घ्या, म्हणजेच ती कोटिंग व्यवस्थित झाली पाहिजे बोंबलाची. आता साईडला तेल तापायला ठेवतो होतं. तेल जास्त नाही तापवायचं आहे आपल्याला, एकदमच असं कडकडीत नका करू. मीडियम गॅसवर तेल तापवा आणि मीडियम गॅसवरच आहे ना हे बोंबील सगळे असे मस्तपैकी तळून घ्या. आता याला ना तळायला खूप जास्त वेळ लागत नाही. वरून मस्त असं सोनेरी रंग दिसला बोंबलाला की ते व्यवस्थित तळले जातात आणि ते काढायचे एका टिश्यू पेपरवर काढा. नाहीतर तुम्ही असंच ताटामध्ये काढलं तरी अजिबात त्याला तेल लागत नाही बोंबीलला. एकदा नक्कीच हा व्हिडिओ म्हणजेच रेसिपी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं ना, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओज आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बोंबील आहे ना अगदी एक एक करून मी त्यामध्ये तेलामध्ये सोडला आहे, म्हणजेच असं एकत्र बोंबील सोडले नाही आहेत, एक एक करून सोडल्यात. काय होतं ना, आपण एकदम असे बोंबील तेलामध्ये सोडले ना की तेल पण गार होतं, म्हणून आहे ना एक एक करून असे बोंबील सोडायचे. मस्त बघा बोंबलाला एकदम मस्त असा रंग आला आहे. आता हे व्यवस्थित तळल्या गेल्यात. आता मी हे काढणार आहे आणि तुम्हाला दाखवते पण. हे आतून एकदम सॉफ्ट आणि वरून मस्त असे क्रिस्पी झाल्यात. खूप इझी रेसिपी आहे आणि एकदम झटपट होते रेसिपी. तुम्ही मॅरिनेट केलेले जे बोंबील आहे ना ते फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, त्याला काहीच होत नाही. आणि जेव्हा तुम्हाला असं गरम गरम बोंबील फ्राय खाऊशी वाटले तेव्हा तुम्ही ते तळू शकता. मस्त अशी बोंबील झाले होते. नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.